नमस्कार मित्रांनो, अनुभूती 365 डेजच्या निसर्गायन या मालिकेमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। 2025चा पावसाळा लवकरच सुरू झाला आहे असं नाही तुम्हाला वाटत आहे? अर्थात या पावसामुळे सगळ्यांना निसर्गात भटकायला जायचे वेध लागले असणार आहे हेही मला कळतंय। गेल्या काही दिवसात काही अशा न्यूज आल्या होत्या ज्या आपल्यासाठी चांगल्या नाही आहेत। नवी मुंबईतल्या खारघरच्या पांडवकड्यात हे काही जण अडकले होते। अगदी गेल्या आठवड्यात खोपोलीतल्या केपी फॉलच्या इथे पण काही जण अडकले होते। हे सगळे का होत असावे याचा आपण कधी विचार केलाय का? तर आजचा हा एपिसोड आपण त्याच्यासाठीच घेऊन आलोय। आजच्या एपिसोडचे नावच असे आहे की जान है तो जहान है। होतंय काय, सध्या बरेच जण फार कमी एक्सपिरियन्स असताना, म्हणजे अगदी परवाची गोष्ट आहे, ओमकार ओकनी त्याच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं की त्याला रतनगडावर एक असा ट्रेकर भेटला होता, लीडर, ज्याच्याकडे तब्बल 5 ट्रेकचा एक्सपिरियन्स होता। तर अशा लीडरबरोबर आपण जातोय का? किंवा रील्सच्या नादात कुठे स्वतःचा जीव धोक्यात घालतोय का, जे गेल्या वर्षी पण झालं होतं? या सगळ्या गोष्टी आज आपण व्यवस्थित बघणार आहोत की हे कशामुळे होतंय, काय होतंय आणि काय करायला पाहिजे, हेही खूप महत्त्वाचं आहे। आपण जाणून घेऊया की आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत। आजचा महत्त्वाचा विषय तो म्हणजे सुरक्षित भटकंती आणि सुरक्षित साहस। आपण जेव्हा कुठे ज्यांच्या कोणाबरोबर फिरायला जायचा विचार करत असतो तर त्या लोकांबरोबर जायच्या आधी किंवा त्या ठिकाणी जायच्या आधी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची तयारी करून घेणं गरजेचं आहे। आणि ह्या तयारीचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही ज्या गटाबरोबर, ज्या संस्थेबरोबर फिरायला जाताय किंवा ट्रेकला जाताय, साहसी उपक्रमांना जाताय, त्यांच्याबद्दलची माहिती तुम्ही घेतलेली आहे का? त्या संस्थेची माहिती, त्याची वेबसाईट, त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड, हे सगळं तुम्ही त्यांच्याकडनं आणि त्यांना ओळखणाऱ्या इतरांकडनं घेतलेलं आहे का? सोबतच तुमच्या मनात जेवढे काही प्रश्न असतील ते प्रश्न त्यांना विचारायला अजिबात संकोच करू नका, कारण त्यातनंच तुम्हाला त्या संस्थेबद्दल बऱ्याच गोष्टी कळणार आहेत। हे सगळं विचारून घेतल्यानंतर आपण कुठे जातोय, काय करतोय, किती वाजता जाणार, किती वाजता येणार, हे सगळं ठरल्यानंतर तुम्ही जर त्यांच्याबरोबर जायचा विचार केला की मग आपल्या या सगळ्याचा दुसरा टप्पा सुरू होतो। एकदा का तुमची संस्था फायनल झाली आणि तुम्हाला वाटलं की ही विश्वसनीय आहे आणि मग तुम्ही त्यांच्यावर जायचा निर्णय घेतला की त्यानंतर सुद्धा अजून 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यांच्याबरोबर जाताय त्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स, कुठे जाताय, साधारण कधी जाणार, कधी परत येणार, हे तुमच्या घरातल्यांना माहिती असणं गरजेचं आहे। कशासाठी? तर ह्याचे पण काही उदाहरणं आहेत। कधी असे रेस्क्यू होतात की घरच्यांना सांगितलं की मी इथे जातोय आणि तो कुठेतरी अडकला, तो निघाला दुसऱ्याच ठिकाणी। अशा वेळेला वेळ खूप फुकट जातो आणि जर होऊ नये पण काही अघटित घडलेलं असेल तर शोधायचं कुठे, हा सगळ्यात मोठा प्रश्न होतो। बऱ्याच वेळा आपल्याला मोबाईल धोका देतो, मग अशा वेळेला जर सांगितलेलं असेल तर त्या ठिकाणी शोधायला सोपं जातो, त्या ठिकाणी टीम्स लवकर पोहोचू शकतात। आणि जसं तुम्ही तुमच्या घरच्यांना ही सगळी माहिती देताय तशीच तुमच्या घरच्यांची माहिती, जे तुमच्या बरोबर येणार नाहीत अशा 1 किंवा 2 व्यक्तींची माहिती तुम्ही ज्यांच्या बरोबर जाताय त्या ऑर्गनायझर्सलाही देऊन ठेवा। समजा ते कुठे अडकले, तुम्ही कुठे अडकलात, तर घरच्यांना कळवता यावं, नाहीतर परत तेच होणार आहे जे आपण न सांगता गेल्यानंतर होतंय की कोणाबरोबर गेले, काय गेले, ऑर्गनायझर्सला तुमच्या घरच्यांबद्दल काहीच माहीत नाही। तर हे सगळं टाळा। आता आपण हे सगळं केलं त्यानंतर आपली वैयक्तिक काय तयारी करायची याच्याबद्दल आपण बोलूया। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल ट्रेकला जाताना शॉर्ट पॅन्ट, हाफ शर्ट हे सगळं आपण निवडतो। त्या सगळ्या गोष्टींमुळेच बऱ्याच वेळा त्रास पण होऊ शकतो। आपण ज्या ट्रेलला जाणार आहोत, ज्या ठिकाणी आहोत, तिथे कधी झाडांमध्ये काटे असू शकतात, छोटे छोटे इन्सेक्ट्स असू शकतात। त्यांच्यापासून आपलं संरक्षण करण्यासाठी आपण नेहमी पूर्ण बाह्यांचे कपडे घालणं गरजेचं आहे, फुल पॅन्ट घालणं गरजेचं आहे। रेन गियर्स पावसाळ्यात खूप गरजेचे आहेत।
जरी पावसाळी वातावरण वाटलं नसलं तरी सुद्धा रेन गिअर्स तुमच्या सोबत ठेवणं खूप गरजेचं आहे. सोबतच चांगले शूज असणं गरजेचं आहे, कारण आपण फ्लोटर्स घालून जातो, ते कधी तुटतात आणि मग त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. त्रास म्हणजे काय होतं, अनवाणी चालायला लागतं, मग पायांना ब्लिस्टर्स येणं, तुमच्या एकामुळे अख्ख्या ग्रुपचा स्पीड कमी होणं किंवा त्यांना वाट बघायला लागणं, मग उशीर होणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे चांगले शूज हे आपल्या चांगल्या पायवाटीची किंवा हालचालीची गुरुकिल्ली आहे असंही म्हणता येईल. आपण निघालोय आणि समजा होऊ नये असं, पण समजा कुठेतरी आपण अडकलो, कदाचित पावसाचा वेग वाढला, आपल्याला थांबायला लागलं. जरी ऑर्गनायझर्सनी सांगितलेलं असेल की आम्ही तुम्हाला नाश्ता देऊ, जेवण देऊ, मध्ये खाणं देऊ, तरी तुमच्याकडे तुमचा स्वतःचा सुका खाऊ असणं गरजेचं आहे, कारण वेळ सांगून येत नाही. त्यामुळे साधारण आपल्याकडे 24 तास पुरेल एवढा खाऊ असणं गरजेचं आहे. आणि सोबतच जरी पावसाळ्याचे दिवस असले तरीही कमीत कमी 2 लिटर पाणी सोबत ठेवा. आजकाल हेही बघितलं गेलं की ऑर्गनायझर्स त्यांना पॅकेज ड्रिंकिंग वॉटर देतात एक लिटरचं. पावसाळा असल्यामुळे असं वाटतं की 1 लिटर भरपूर येईल, पण हा पण विचार करा की तुम्ही एका ठिकाणी थांबलाय, पावसाचा जोर वाढलाय आणि तिथे येणारं जे पाणी आहे, अगदी ओढ्याचं जरी पाणी असलं किंवा झऱ्याचं जरी पाणी असलं, ते जर गढूळ असेल तर ते तुम्ही पिणार का? म्हणून प्रत्येकाकडे 2 लिटर पाणी गरजेनुसार असणं गरजेचं. छोटा ट्रेक असेल तर 2, जर मोठा असेल साधारण 10 तासाचा 12 तासाचा तर कमीत कमी 3 लिटर असणं गरजेचंच आहे. पाऊस असला तरी सुद्धा. पुढे पाणी मिळतंय नाही मिळतंय हा दुसरा प्रश्न. आपल्याला जर काही झालं, पुढे थांबायची वेळ आली, तर साधारण 24 तास कमीत कमी एके ठिकाणी आपण सुरक्षित राहू शकतो. ह्या गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचंच आहे. त्याचसोबत अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या कदाचित रोज कामाला येणार, पण जेव्हा कामाला येतील तेव्हा प्रचंड कामाला येतील. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक शिटी असणं गरजेचं आहे. आपला कधी कधी आवाज लांब जात नाही, पण शिटीचा आवाज खूप लांबपर्यंत जाऊ शकतो. आपण कुठे अडकलो, रस्ता हरवलो, काय झालं, तर त्यावेळेला शिटी ही खूप खूप मोठं काम करते. सोबत एखादं लायटर किंवा माचीस, प्रत्येकजण सिगारेट ओढत नाही, पण ते असणं गरजेचं आहे, कारण त्याचाही फायदा जेव्हा गरज पडते तेव्हा खूप मोठा फायदा असतो. आणि त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे एक छोटा का होईना पण टॉर्च सोबत ठेवा. जरी दिवसाची ट्रिप असेल तरी सुद्धा कधी कुठेही गरज लागू शकते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं वजन फार नसतं, त्यामुळे सोबत ठेवायला काहीच हरकत नाही. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही केल्या की तुमचा ट्रेक सुसह्य होऊ शकतो. ट्रेकवर जाताना मी मगाचपासून म्हणतोय की पाऊस वाढला, काय झालं, तर असे प्रसंग होऊ शकतात. त्यामुळे पाऊस वाढल्यानंतर नदी, ओढा फुगणे हा प्रकार होऊ शकतो. अशा वेळेला स्वतःचा जीव धोक्यात न घालणं हे सगळ्यात चांगलं. एके ठिकाणी जिथे सुरक्षित तिथे थांबा. उगाच आतताईपणा करू नका. अगदी लीडरने सांगितलं तरी प्रत्येकाची काळजी प्रत्येकाला घेता आली पाहिजे. कठीण चढाई आहे, स्लिपरी रोड झालेले असतात. जर तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल तर कोणाला तरी मदतीला घ्या. सुरक्षा उपकरणे आहेत की नाही हे बघा आणि त्याप्रमाणे पुढचं मार्गक्रमण करा. लक्षात ठेवा, जान है तो जहान है, हे आपलं आजच्या एपिसोडचं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे. जर ट्रेक पूर्ण नाही झाला तरी चालेल, आपण तिथे पुढच्या वेळेला, पुढच्या वर्षी, 2 वर्षांनी जाऊ शकतो, पण तुमचा जीव महत्त्वाचा आहे. उगाच आतताईपणा करू नका, हे मी सारखं सांगत आहे. निसर्ग सौंदर्य अनुभवणं, नवनवीन ठिकाणं एक्सप्लोअर करणं आणि स्वतःला आव्हान देणं हे खूप म्हणजे खूप आनंददायक असतं. पण हे सगळं करत असताना सुरक्षिततेला नेहमी प्राधान्य द्या. गेल्या काही वर्षात जे काही अपघात होत आहेत, जे काही इन्सिडेन्सेस होत आहेत, ते बघून असं वाटतं की बरेच जण हे फॉलो करत नाही. या टिप्स ज्या मी तुम्हाला सांगितल्यात त्या तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील अशी मला आशा आहे. आणि आपण सर्वांनी ह्या पावसाळ्यात एक अशी गोष्ट ठरवूया की आपण सुरक्षित राहूनच ट्रेक करूया किंवा फिरायला जाऊया आणि सुरक्षित या सगळ्या पर्यटन स्थळांचा आनंद घेऊया. आपण हे सगळं करत असताना पुढच्या अशा कुठल्या तरी व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया. आम्ही तुम्हाला असेच वेगवेगळे मार्गदर्शन करत राहू. हे करताना जर तुम्हाला आजच्या व्हिडिओ संदर्भात किंवा इतरही काही प्रश्न असतील, कुठे जायचं, काय करायचं, हे जर जाणून घ्यायचं असेल तर अनुभूती 365 डेजची टीम तुमच्यासोबत आहेच.
आम्ही तुम्हाला खाली कमेंटमध्ये आणि एंडला आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स देणार आहोत. तुम्ही आम्हाला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. बघा, माहिती देण्यासाठी काही फी नसते. तुम्ही आम्हाला या संदर्भातली माहिती कधीही विचारू शकता. आमच्यावर यायचं नाही यायचं हा शेवटी तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण तुम्ही सुरक्षित राहावं ही आमची सगळ्यात महत्त्वाची इच्छा आहे. अनुभूती 365 डेजच्या निसर्गायन या भागामध्ये आज मी एवढंच बोलणार आहे. पुन्हा अजून एक कुठला तरी विषय घेऊन तुमच्यासमोर येणारच आहे. तोपर्यंत सुरक्षित पिकनिक करत राहा. लवकरच भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.